सांगली बालाजीनगर येथील शिक्षिका पूनम सुभाष देसाई यांचे घर फोडून चोरट्याने सुमारे लाखाचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार घडला। याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। पूनम देसाई यांचे घर दिनांक 16 जून रोजी रात्री 10:30 ते दिनांक 17 जून रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान बंद होते। चोरट्याने बंद घर हेरून दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला। आतील कपाटातील चांदीचे ताट, ग्लास, 2 वाट्या, गणपती, लक्ष्मीची मूर्ती, चांदीचे 2 हार, फुलपात्र आदींसह 1 किलो चांदीच्या वस्तू, अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे टॉप्स असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला। दिनांक 17 रोजी सकाळी 8च्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर देसाई यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। परिसरातील CCTV फुटेजद्वारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे।